महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात या चॅनेलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच करा। गुटखा, मावा, सिगारेट, सुपारी, पान मसाला व चरस गांजाची विक्री प्रतिबंधित असून आजही मोठ्या प्रमाणात गुटख्याच्या माध्यमातून ड्रग्ज विक्रीही होत आहे। या प्रकरणी कारवाई झाल्यावरही आरोपी मोकाट सुटतात। यामुळे या संदर्भातील कायदे अधिक कडक केले जाणार असून त्यात अधिक सुधारणा करून अशा प्रकरणी मोकाका लावणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। ईडीने आज बारामतीमधील जाळोची येथे छापेमारी केली। विद्यानंद डेअरीशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार आणि गुंतवणूकदारांची तब्बल 108 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ही छापेमारी सुरू आहे। ईडीच्या रडारवर अनंत सतीश लोखंडे असून त्यांच्या पत्नीची देखील या छापेमारीत चौकशी झाल्याची माहिती आहे। लोखंडे यांनी मंत्रालयातील काही कर्मचाऱ्यांची देखील फसवणूक केल्याचा आरोप आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्या विरोधात रायगडमध्ये गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख राजा कोणी यांनी दिली आहे। शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या संदर्भातील चुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप दानवेंवर कोणी यांनी केला आहे। बहुचर्चित तुकडेबंदी सुधारणा विधेयक विधिमंडळात आज एकमताने मंजूर झालं। त्यामुळे छोट्या तुकड्यांमध्ये घर बांधलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। हा कायदा सरसकट ग्रामीण भागासाठी नाही तर ग्रामीण भागातील केवळ रहिवासी क्षेत्रासाठी लागू असेल। महाराष्ट्र राज्याच्या अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचे माणसांवर होणारे हल्ले वाढत चालले आहेत। शिकारीच्या शोधात बिबटे जंगलाबाहेर मानवी वस्तीत शिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महायुती सरकारने एक अनोखा उपाय सुचवला आहे। बिबट्यांनी जंगलाबाहेर येऊ नये यासाठी जंगलातच मोठ्या प्रमाणात शेळ्या आणि बकऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला जाणार आहे। राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी यासंबंधी माहिती दिली आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी लाडकी बहीण योजनेमुळे निराधार योजनेतील निधी कमी झाल्याचा आरोप केला आहे। पटोलेंच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले असून निराधार योजनेचे पैसे अडवलेले नाहीत। केवायसी पूर्ण न झाल्याने केवळ 10% लाभार्थ्यांचे पैसे थांबले असून ती अडचण दूर केली जात आहे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे। जलसंधारण विभागाच्या काही प्रकल्पांबाबतच्या तक्रारींची एसटीआय मार्फत चौकशी करण्यात येणार आहे। विधान परिषदेत विरोधकांच्या गोंधळानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात घोषणा केली आहे। पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हडपसर ते यवत मार्गांपर्यंत उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाची लांबी वाढवण्यास राज्य सरकारच्या पायाभूत समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे। त्यानुसार आता भैरोबा नाला ते यवत पर्यंत 6 पदरी उड्डाणपूल होणार आहे। या निर्णयामुळे उड्डाणपुलाची लांबी 4.5 किलोमीटरने वाढेल। महाराष्ट्रातील ई वाहनधारकांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। राज्यातील सर्व इलेक्ट्रिक वाहनांना देण्यात आलेली टोल माफी तातडीने लागू करण्याचे कठोर निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिले आहेत। पुढील 8 दिवसात टोल माफीची अंमलबजावणी पूर्ण करा आणि वसूल केलेली रक्कम वाहनधारकांना परत करा असे स्पष्ट आदेश विधानसभा अध्यक्षांनी प्रशासनाला दिले आहेत। राज्य सरकार एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। आता वडिलोपार्जित जमीन अवघ्या 500 रुपयांच्या स्टॅम्पवर मुलांच्या नावावर होणार आहे। वडिलोपार्जित जमीन मुला-मुलींच्या नावावर वाटणी या स्टॅम्प पेपरद्वारे होण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल। या संदर्भात अद्याप निर्णय घेतलेला नाही, मात्र महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत घोषणा केली आहे। मुंबईत पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधान भवन लॉबीमध्येच हाणामारी झाली होती। त्यानंतर याबाबत एक चौकशी समिती नेमण्यात आली होती। आता या चौकशी समितीचा अहवाल आला असून समितीने विधान भवन लॉबीमध्ये हाणामारी करणारे गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना तुरुंगवासाची शिक्षा केली जावी अशी शिफारस केली आहे। सरकारी नोकरीत असूनही 9,526 महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेत नाव नोंदणी केली आणि वर्षभरात सुमारे 14 कोटी 50 लाख रुपये लाटले अशी माहिती हिवाळी अधिवेशनात समोर आली। यानंतर महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी नियमबाह्य लाभ घेणाऱ्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांकडून ही रक्कम वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत। वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर वाहन चालकावर कारवाई करत असताना वाहतूक पोलिसाकडे बॉडी कॅमेरा असणे आवश्यक असून बॉडी कॅमेरा नसेल तर वाहतूक पोलिसाला ई चलनाची कारवाई करता येणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत बोलताना केली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारे वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले आहे। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी असा दावा केला आहे की ठाकरेंच्या शिवसेनेचे काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांमधील आमदार देखील सतत संपर्कात आहेत। त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात आता वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत।
राज्यात 2 डिसेंबरला नगरपालिकांसाठी मतदानाच्या पार्श्वभूमीवर मोठमोठ्या नेत्यांच्या प्रचार सभा झाल्या. मात्र यावेळी निधी देऊ, तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे अशी वक्तव्य करत आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची आता निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. आयोगाकडे पक्षाचे सरचिटणीस रवींद्र पवार यांनी तक्रार केली होती.